बातमीपत्र सविस्तर पाहूया। बातमी आहे सुरेश धस यांच्या संदर्भातील। भाजप आमदार सुरेश धस हे खोक्या भोसलेच्या घरी गेलेले आहेत। वन विभागानं पाडलेल्या घरी सुरेश धस यांनी जाऊन पाहणी केलेली आहे। सुरेश धस हे खोक्या भोसलेच्या घरी गेलेले आहेत। वन विभागानं त्याचं घर पाडलेलं होतं आणि याच घराची पाहणी करण्यासाठी अगदी काही वेळापूर्वी सुरेश धस हे या ठिकाणी गेले। त्यांनी पाहणी केलेली आहे। वन विभागानं सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर कारवाई केली। त्याचं घर जमीनदोस्त केलं आणि त्यानंतर सुरेश धस यांनी जाऊन त्या घराची पाहणी केलेली आहे। वन विभागानं पाडलेल्या घरी सुरेश धस यांनी जाऊन विचारपूस केली आणि पाहणी केली। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। आमिर, सुरेश धस यांनी खोक्या भोसलेच्या घरी जाऊन पाहणी केली आहे, सविस्तर तपशील। नक्कीच ते जर आपण बघितलं तर सतीश भोसले उर्फ खोक्या हे सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे। हे आज शिरूर इथं दौऱ्यावर आले होते। यानंतर ते सतीश भोसले यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना भेट दिलेली आहे, कारण की त्यांचं घर जे आहे ते वन विभागाने पाडलेलं आहे आणि त्यासाठी ते सुरेश धस बघायला गेले होते। नेमकं काय होतं, कशामुळे त्यांचं घर पाडले गेलं। सुरेश धसांनी त्यांनी जे मारहाण केली त्याचं समर्थन केलं नाही, पण ते त्यांच्या घरी जे लेडीज होते, जे महिला होते, जे प्राणी पाळलेले होते सतीश भोसलेंनी, त्यांच्यावर जे अत्याचार झाला ते बघायला ते गेले होते। नेमकं वन विभागाने एवढ्या लवकर एवढं मोठं पाऊल कसं उचललं आणि एका दिवसात त्याचं घर कसं पाळलं हे ते बोलायला गेले होते। तेजस, अगदी धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।